हॅलो नमस्कार। तर आज आपण बघणार आहोत मक्यापासून बनवले जाणारे पराठे आणि हे पराठे खूप असे स्पेशल असणार आहेत कारण यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार कितीही स्टफिंग भरू शकता। शिवाय पराठे फुटण्याची सुद्धा अजिबात झंझट नाही। खूप अशा टिप्स सहित रेसिपी शेअर केली आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर नमस्कार, मी प्रिया। मी आपल्या प्रियाज व्हेज रेसिपीज अँड ब्लॉगमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत करते। चला सुरुवात करूयात। तर हे बघा, इथे मी 2 मक्याचे कणीस घेतले आहेत। मीडियम फ्लेमवरती मी 5 ते 7 मिनिटं उकडून घेतले। आता ते आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत। तोपर्यंत आपण पराठ्यासाठी लागणारा पीठ मळून घेऊया। तर इथे मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेते आहे आणि त्यामध्ये अर्धी वाटी मैदा घेते आहे। मैदा घेणे पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्ही पूर्ण गव्हाचं पीठ वापरलं तरीही चालेल। आता कोणत्याही पराठ्यामध्ये आपण ओवा घालतोच, खूप मस्त टेस्ट येते। तर तो मी हातावरती असा चुरून घातला आहे, खूप मस्त स्वाद उतरतो। आता यामध्ये जाईल पाव चमच इतकी हळदी पावडर आणि पाव चमच फक्त इथे लाल तिखट घेतला आहे। त्यानंतर यामध्ये घालून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ आणि आवडीनुसार कोथिंबीर घालून घ्यायची आहे। कोथिंबीरची इथे मी फक्त पानं अशी ही बारीक करून घेतली आहेत। आता हे सगळं पाणी घालण्याच्या आधी आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि याचा एक मीडियम कन्सिस्टन्सीचा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे। तर पीठ मळताना आपल्याला जास्त पातळसुद्धा करायचं नाही आणि जास्त घट्टसुद्धा नाही, अगदी मीडियम कन्सिस्टन्सीचा, जसं आपण चपातीला करतो त्या पद्धतीचा आपल्याला इथे गोळा तयार करून घ्यायचा आहे। तर तुम्ही बघू शकता आपलं पीठ इथे व्यवस्थित असं मळून झालं आहे। आता त्यावरती तेल लावून हे आपण पुन्हा एकदा व्यवस्थित असं मळून घेऊया आणि यावरती आता झाकण ठेवून हे आपण 5 ते 10 मिनिटं साईडला ठेवून देऊया। तोपर्यंत आपण स्टफिंग तयार करून घेणार आहोत। तर हे बघा, इथे आपले मके थंड झाले आहेत। आता आपण त्याचे दाणे काढून घेणार आहोत। तर हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला अगदी सोप्या पद्धतीने दाणे काढता येतात। आपल्याला स्टार्टिंगला सुरीने 1 ते 2 लाईन काढून घ्यायच्या आहेत आणि नंतर मग त्या हाताने आपल्याला सहज काढता येतात। हे बघा, अशा पद्धतीने। तर हे बघा, अशा पद्धतीने केले तर अजिबात मक्याचा एकही दाणा वाया जाणार नाही। तर अशा पद्धतीने आपले सगळे दाणे इथे काढून झाले आहे, तुम्ही बघू शकता। आता आपण हे मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेणार आहोत। तर त्यासाठी इथे मी एक मिक्सर जार घेतला आहे। आता त्यामध्ये दाणे घालून घेऊयात आणि याला आपल्याला पल्स मोडवरती चालू बंद करून फिरून घ्यायचं आहे। आपल्याला जास्त बारीक नाही करायचं, थोडं असं ओबडधोबड आपल्याला वाटून घ्यायचं आहे। तर हे बघा, अशा पद्धतीने मी वाटून घेतले आहेत, तुम्ही बघू शकता। आता उरलेले दाणेसुद्धा आपण याच पद्धतीने वाटून घेणार आहोत। तर इथे आपले तुम्ही बघू शकता सगळे दाणे वाटून झाले आहेत। हे बघा, आपलं मक्याचं अगदी परफेक्ट इथे टेक्स्चर आलं आहे, जास्त पातळसुद्धा झालं नाही, म्हणजेच मक्याला जास्त पाणीसुद्धा सुटलं नाही। अशा प्रकारे आपल्याला हे मका वाटून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपल्याला बाकीच्या काही वस्तू ॲड करून घ्यायच्या आहेत। तर इथे मी पहिल्यांदा घेते आहे आलं, लसूण आणि मिरची। तर हे तीनही मेन इंग्रेडियंट्स आहेत, तुम्ही नक्की घाला। इथे मी आलं आणि लसूण किसून घेतली आहे आणि मिरची एकदम अशी बारीक कट करून घेतली आहे। आलं आणि लसूण मी एक छोटा चमच घेतला आहे आणि मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्यायची आहे। आता त्यामध्ये मीडियम साईजचा एक मी बारीक असा कांदा चिरून घेतला आहे। त्यामध्ये जाईल शिमला मिरची मी इथे एकदम अशी बारीक कट करून घेतली आहे। मोठा 1 चमच इतकी मी शिमला मिरची घेतली आहे। आता त्यानंतर गाजर, तो सुद्धा मी बारीक असा किसून घेतला आहे, मोठा 1 चमच होईल। आता यामध्ये काही मसाले घालून घेऊया। तर इथे मी अर्धा चमच लाल तिखट घेतला आहे, अर्धा चमच धना पावडर घेतली आहे। त्यानंतर जाईल अर्धा चमच आमचूर पावडर नक्की घाला, खूप मस्त टेस्ट येते या पराठ्यामध्ये। त्यानंतर जाईल चवीनुसार मीठ आणि खूप अशी कोथिंबीर यामध्ये आपण घालून घेणार आहोत। आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। इथे अजून एक महत्त्वाची टीप म्हणजे आपल्याला लाल तिखटचा या पराठ्यामध्ये जास्त वापर नाही करायचा, शक्य करून जेवढं मिरचीचं करता येईल तेवढं करायचं। मसाला घातला तर एवढी खूप छान टेस्ट नाही लागत यामध्ये, त्यामुळे असा हा चमचमीत पराठा करण्यासाठी या मेन टिप्स लक्षात ठेवा। आता हे सगळं आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून झालं आहे, तुम्ही बघू शकता। इथे आपलं पराठ्याचं जे स्टफिंग आहे ते मस्त असं मिक्स झालं आहे। आता आपण पराठा तयार करायला घेऊयात। तर हे पीठ आपण जे साईडला मळून ठेवलं होतं मस्त असं मऊ झालं आहे। आता आपण ते पुन्हा एकदा
मळून घेऊया आणि त्याच्या आता आपण मीडियम साईजचे गोळे करून घेणार आहोत। आपण पराठा आपल्या आवडीनुसार छोटा मोठा करू शकतो। तर हे बघा, इथे मी छोटासा असा एक उंडा घेतला आहे। मस्त असं गोळाकार करून आपण त्याला सुकं पीठ लावून त्याची एक मोठी अशी चपाती लाटून घेणार आहोत। तुम्ही हे पराठे तुमच्या आवडीनुसार कोणत्याही शेपमध्ये बनवू शकता। आपण इथे त्रिकोणी आकाराचे बनवणार आहोत। तर हे बघा, इथे आपली मस्त अशी मोठी अशी चपाती लाटून झाली आहे। आता यावरती जी आपण स्टफिंग बनवून घेतली होती ती घालून घेऊयात। हे बघा, आता ही स्टफिंग जी आहे ती आपल्याला त्रिकोणी आकाराची अशा प्रकारे पसरवून घ्यायची आहे। स्टफिंग मस्त अशी आपण मोठा असा एक चमच भरून घेतली आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कितीही भरू शकता। आता हे आपल्याला एक साईडने अशा प्रकारे बघा हा फोल्ड करून घ्यायचा आहे। आता दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला अशा प्रकारे हा त्रिकोणी आकारामध्ये फोल्ड करून घ्यायचा आहे। आता खालच्या बाजूला आपल्याला थोडंसं असं पाणी लावून घ्यायचं आहे, म्हणजे व्यवस्थित असं ते चिकटलं जाईल। तर हे बघा, आपण अशा पद्धतीने हलक्या हाताने एकदम ते चिटकवून घेऊयात। आता हे सगळं व्यवस्थित असं प्रेस करून झाल्यानंतर वरचा जो टोक आहे तो सुद्धा व्यवस्थित असा दाबून घ्यायचा आहे। तर इथे आपला हा त्रिकोणी आकाराचा मस्त असा गुबगुबीत पराठा तयार झाला आहे। तुम्ही बघू शकता दोन्ही साईडने। आता आपण हे शेकवायला घेऊयात। तर त्यासाठी इथे मी तवा गरम करायला ठेवला आहे। तवा आपल्याला अगदी मीडियम गरम करून घ्यायचा आहे आणि गॅस ही आपल्याला स्टार्टिंगला मीडियम ठेवायचा आहे। आता तव्याला काहीही न लावता एक साईडने चांगलं असं शेकू द्यायचं आहे। 1 मिनिटभरासाठी एक बाजूने शेकल्यानंतर तो आपण दुसऱ्या बाजूने पलटी करून घेणार आहोत। तर हे बघा, मस्त असा खरपूस कलर आला आहे। आता दुसऱ्या बाजूने आपल्याला तूप किंवा तेल लावून घ्यायचं आहे। तर इथे मी तुपाचा वापर करते आहे। वरच्या बाजूने आणि साईडने सुद्धा आपल्याला चांगलं असं तूप सोडून घ्यायचं आहे। आता लो टू मीडियम फ्लेमवरती हा पराठा मस्त असा दोन्ही साईडने हलक्या हाताने अगदी दाबून दाबून शेकून घ्यायचा आहे। मस्त असा खरपूस कलर येईपर्यंत आपल्याला हा पराठा शेकून घ्यायचा आहे आणि तुम्ही बघू शकता पराठा मस्त असा शेकला गेला आहे। आपण तो काढून घेऊया। अशा प्रकारे आपण बाकीचे सुद्धा पराठे करून घेणार आहोत। तर हे पराठे आपण त्रिकोणी आकाराचे केल्यामुळे तव्यामध्ये चांगलीशी अशी स्पेस राहते आणि मग आपण 2-2 पराठे सुद्धा अशा प्रकारे शेकून घेऊ शकतो। तर पराठे करण्यासाठी इथे मी जास्तीच्या चपात्या लाटून घेतल्या आणि नंतर मग स्टफिंग करून आपल्याला हे असे 2-2 एका वेळेस करता येतात। खूप झटपट होणारी रेसिपी आहे, शिवाय हेल्दी सुद्धा खूप आहे। या पावसाळ्यामध्ये मक्याच्या सीझनमध्ये नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करा। तर आजची रेसिपी ही आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तुमच्या मित्रपरिवारामध्ये नातेवाईकांमध्ये नक्की शेअर करा। चॅनलवरती जर का तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब सुद्धा करा। चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय।